साबुदाणा खिचडी चिकट होते? ही एक ट्रिक वापरा. एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या. आता त्यात साबुदाणा पूर्ण भिजेल इतकंच पाणी घाला. जास्त पाणी घातल्यास साबुदाणा चिकट होतो. 4 तास भिजत ठेवा. आता भिजवलेला साबुदाणा तयार आहे. पाणी प्रमाणात घातलं की असा सुटसुटीत साबुदाणा होतो. आता बटाटे उकळून घेऊया. कुकरमध्ये बटाटे घ्या. त्यात पाणी आणि थोडं मीठ घाला. मीठ घातल्याने बटाटा तुटत नाही. तीन शिट्या काढून घ्या. आता बटाटा शिजलेला आहे. बटाटा थंड पाण्यात ठेवा. बघा, मीठ टाकल्यामुळे बटाटा तुटला नाही. बटाट्याच्या साली काढून घ्या. आणि मध्यम आकारात कापा. एका पातेल्यात 1 चमचा डालडा टाका. त्यात हिरवी मिरची घाला. परतून घ्या. आता त्यात उकडलेले बटाटे घाला आणि परतून घ्या. आता त्यात साबुदाणा घाला. मीठ घाला. आणि परतून घ्या. आता त्यात शेंगदाण्याचे कूट घाला आणि परतून घ्या. थोडीशी साखर घाला. महत्त्वाची ट्रिक, हलका लिंबू पिळा. लिंबू पिळल्याने खिचडी सुटसुटीत होते. अशा प्रकारे खिचडी तयार आहे. आता गरमागरम सर्व करा. सगळ्यांना नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.